नमस्कार मंडळी, तर आज आपण जाणून घेणार आहे मित्रांनो ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम याच्यामधला फरक काय आणि आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी पॅसिव्ह इन्कम किती गरजेचे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मित्रांनो। त्याच्या आधी आपण जाणून घेऊ की ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे असते तरी काय। तर ॲक्टिव्हली आपण जेव्हा काम करतो, आपला टाईम देतो, त्याच्या बदले आपल्याला जे काही पैसे मिळतात त्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो। आणि आपण काम न करता मिळणारा पैसा, येणारी रक्कम किंवा येणारी इन्कम याला पॅसिव्ह इन्कम असे म्हणतात मित्रांनो। श्रीमंत लोक दिवसेंदिवस अजून श्रीमंत होतात, याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो श्रीमंत लोकांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी एक पॅसिव्ह इन्कम जनरेट केलेली असते। म्हणजेच की ते काम न करता त्यांना इन्कम मिळत राहते, त्याच्यामुळे ते दिवसेंदिवस श्रीमंत होत राहतात। आणि सर्वसामान्य लोक केवळ ॲक्टिव्ह इन्कम वर डिपेंड असल्या कारणानं ते भविष्यामध्ये कधी श्रीमंत होत नाहीत। तर ही पॅसिव्ह इन्कमचं उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो की पॅसिव्ह इन्कम आपण कशी क्रिएट करू शकतो किंवा पॅसिव्ह इन्कम किती गरजेचे आहे ते सांगतो मित्रांनो, किंवा पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल। तर वॉरेन बफेट म्हणतात मित्रांनो की आपण जर पॅसिव्ह इन्कम नाही जनरेट केली तर आपल्याला आहे ना मरेपर्यंत काम करावं लागेल। मरेपर्यंत म्हणजेच की आपण झोपलो तरी आपल्याला पैसे नाही मिळत, किंवा आपण झोपलो तरी आपल्याकडे जेव्हा पैसा येईल ना तेव्हाच खरी आपली पॅसिव्ह इन्कम सुरू झाली असं समजावं मित्रांनो। तर आपण वेळ न घालवता जाणून घेऊ की पॅसिव्ह इन्कमचे स्रोत कुठले आहेत किंवा पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी कोणते काम केले पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो उदाहरण सांगतो तुम्हाला, एक साधं उदाहरण देतो। जेव्हा आपण रेंटनी घर देतो किंवा रेंटनी रूम देतो कुणाला, तर त्याच्या रेंटच्या स्वरूपात जे आपल्याला भाडं येतं, जी काही इन्कम येते मित्रांनो पॅसिव्ह इन्कम आहे। म्हणजे जसं की आपण तर त्याच्यामध्ये काही काम करत नाही, एकदा जी इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये केलेली असते इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला मंथली काही न करता रेंट येतो, म्हणजेच की ती पॅसिव्ह इन्कम झाली मित्रांनो। दुसरं उदाहरण सांगायचं म्हणलं पॅसिव्ह इन्कमचं मित्रांनो, तर आपण स्टॉकमध्ये, शेअर मार्केटमध्ये जे काही पैसे लावतो कंपनीच्या स्टॉकमध्ये, तर त्या कंपनी त्यांच्या प्रॉफिटमधला डिव्हिडंडच्या स्वरूपात आपल्याला पॅसिव्ह इन्कम देते। म्हणजे आपण काही न करता आपल्याला इन्कम होते, त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात। आणि पॅसिव्ह इन्कमचं दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर यूट्यूब बघा, जे क्रिएटर व्हिडिओ क्रिएट करतात आणि अपलोड करतात, आणि त्याच्या अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती लाईफ टाईमसाठी जी काही व्ह्यू येते, ॲड येते, त्याच्या स्वरूपात यूट्यूबरला जी काही इन्कम क्रिएट होते ना मित्रांनो, ती एक पॅसिव्ह इन्कम म्हणून ओळखली जाते मित्रांनो। तर भविष्यामध्ये ना आपल्याला फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, अर्ली एज रिटायरमेंट व्हायचं असेल, तर मित्रांनो आपल्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचं मित्रांनो पॅसिव्ह इन्कम क्रिएट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो भविष्यामध्ये ना पॅसिव्ह इन्कमचं किती महत्त्व आहे ते तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो। तर आहे ना फायनान्शियल नॉलेजचं माहिती नसल्या कारणानं लोक आहे ना या गोष्टी कडे लक्ष देत नाहीत, किंवा ह्याविषयी त्यांना माहिती नसतं मित्रांनो। तर मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी एक पॅसिव्ह इन्कम क्रिएट करा आणि आपली इन्व्हेस्टमेंट दिवसेंदिवस वाढवत राहा मित्रांनो, तरच तुम्ही भविष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता आणि लाईफ एन्जॉय करू शकता मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कममधला डिफरन्स बघितला मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून जास्तीत जास्त नॉलेजबल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। तर आपल्या चॅनलवरती असे शेअर मार्केट रिलेटेड आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ येत असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।